गुणत्रय विभाग योग या अध्यायामध्ये भगवंतानं गुणाचं वर्णन, गुणाची क्रिया, गुणाचं वर्चस्व आपल्या बुद्धीमध्ये कसं तयार होतं. जेव्हा बुद्धीमध्ये गुण प्रवाहित होतो आणि भगवंत म्हणतात मी त्याला प्रगट करतो, पण गुण माझ्यापासून जरी झाला तरी मी गुणात नाही, गुण माझा नाही आणि गुणाचं कार्य स्पर्श करत नाही. सूर्याचे किरण जमिनीवर पडले, त्याच्या किरणामध्ये व्यवहार झाला, पण त्या किरणाच्या संबंधाने झाला. सूर्याने गेला का? सूर्याच्या किरणातून प्रकाश आहे, प्रकाशातून हा व्यवहार आहे, पण व्यवहार सूर्याचा आहे का? मग ही जागृती आपल्याला पाहिजे. म्हणजे प्रमात आहे अंतःकरणामध्ये की व्यवहार कुणाचा आहे? गुणाचा. प्रकाश सूर्याचा. मग व्यवहार गुणाचा झाला, गुणामुळे झाला, गुणानेच केला, पण गुणामुळे झाला असं वाटतंय का वहिनी आपल्याला? मग ही जागृती होणं म्हणजे ज्ञान, आणि ही जागृती आणणं म्हणजे अज्ञान, आणि गुणात येणं म्हणजे विकार. गुणात विकार होतो, प्रतिव्यवहार होतो आणि मन त्या कार्यात जातो. गुणानं केलेल्या व्यवहाराचं दिसणारं कार्य हे गुणामुळे आहे, माझ्यामुळे नाही. हा निश्चय नसतो ना ठाम. केलेलं कार्य गुणामुळे, सत्ता भगवंतामुळं, क्रिया विकारामुळं आणि व्यवहार त्या गुणामुळं. पण जो गुण तसा व्यवहार. आता तसं भाजीत तिखट टाकली तशीच चव. तोर येतं मग जो व्यवहार त्याचा गुणाचा आहे, क्रियेचा गुणापासून आहे. क्रियेचा आणि संबंध गुणाचा आहे, तुमचा नाहीये. आता म्हणून सकाळी म्हणत थांबा, एवढं बोलणं होत नाही कारण आपला खाली येत नव्हतं लवकर. संबंध कार्याचा गुणाशी आहे, तुम्ही केला मनाशी. मनाचा संबंध ईश्वराशी आहे. त्याला पाहावं, त्याला तिथं राहावं, त्याला ओळखावं, त्याच्याबद्दल तरी व्हावं. 4 गोष्टीत मनाच्या. त्यानं त्याला ओळखावं मनानं, त्याचा संबंध तयार करावा. होता उजला होता, असं वाळू काढले की झरा आहे पाण्याचा, वाळू काढा. आपण काय करतो की वाळू खणतो आणि झरा येतो पाण्याचा. वाळूतलं पाणी स्वच्छ असतं, मातीतलं पाणी उडळ असतं. कळालं का? वाळू काढले की मध्ये झरा आहे, पाणी आहे. तसं गुण बाजूला काढले की तो आहे. म्हणजे कसं उदाहरण सेम आहे. तुम्हाला अनुभव येते ना. तुम्हाला आठवतं का वहिनी, आपण आंब्यातून गेल्या झाडाखाली रश्म्या खायच्या, इथलंच अज्ञानाचा आवरण उकरा इथंच तो रे. म्हणून तर ठायचं वैसोनी म्हणले ना, लागतं ना प्रमाण. तिथंच आहे तू खरा एक चित्त आवडी अनंत आळवा. आवडीनं त्याला आळवा, पण एक चित्त एकच आहे तिथंच येतो. आळवण्याला तू समोर आहे आणि एक चित्त केल्यावर तुमच्या सोबतच आहे. सूक्ष्मता आहे. ज्याला बुद्धी मानते का त्याला कळत नाही. ज्ञानाकडे अधिकारीच लोक असावे. सोन्याचं मार्केट आहे, तिथं 10 रुपयात गुंजमते का? भांडवल खूप लागतं ना मार्केटला. त्या कसं बुद्धी खूप लागते ज्ञानाच्या मोक्षाच्या मार्केट, की त्या ठिकाणी आपलं स्वरूप आपल्याला पाहता येतं, त्या ठिकाणी त्या आनंदाचा आस्वाद घेता येतो, आणि त्या ठिकाणी ब्रह्मरूपता तयार होती, त्या ठिकाणी मुक्त हातात येते, सहज भक्ती तयार होती, वेदाची संपत्ती हृदयात येते, आणि ती खरी जीवन मुक्तीची स्थिती. ही संपत्ती आपली ना, आपण ती सोडतो. ही संपत्ती किती विचित्र आहे. असं इतकं वाईट वाटतं, सगळं जग त्या प्रवाहात चालले. आपलं स्वरूप माहीत असल्यानंतर हे बाकीचा चिटका आहे का आपल्याला?
हा, आपल्याला आपली संपत्ती घेता येत नाही म्हणून ही दृश्य खोटी संपत्ती, त्याकरता आपण त्राहिमाम होतो, होते की नाही? म्हणून 3 गुणाचं कार्य काय, 3 गुणाचा व्यवहार काय, 3 गुणाची सत्ता काय, 3 गुण करतात काय, हे सगळ्याच विवेचन 14 अध्याय. पूर्ण गुणाचे विवेचन म्हणजे वर्णन. हे कुठं तयार होतात, ते काय काय करतात, त्याच्यामुळे काय होतं, लोक गुणामुळं रजामुळं, ज्ञान गुणामुळं सत्वामुळं, राग गुणामुळं तमामुळं. त्या तिन्ही गुण जसे जसे तुमच्यात येतात जातात येतात जातात त्याला तुम्ही पाहतात. हे महत्वाचा टप्पा आहे. एक गुण येतो, संपतो, दुसरा येतो, दुसरा संपतो, तिसरा येतो, तिसऱ्यानंतर पुन्हा पहिला येतो. तिन्ही गुणाला पाहणारे तुम्ही आहेत, गुण तुम्ही नाहीत. हे बोलणं आहे, हे कळणं आहे, नंतर अनुभव नाही. आधी बोलायचं माऊलीनं पवीच्या द्वारे, ते बुद्धीनं जाणायचं हृदयाच्या द्वारे, अनुभवायचं मोक्षाच्या द्वारे. टप्प्याटप्प्याने भगवंताची प्राप्ती आहे. लाखो जन्म, कोटी जन्म हे आपण संस्कार घेऊन आलो, एक चांगले एक वाईट. एक परमार्थाचे गुण आपण जर घेत राहिलो जन्मजन्मात, तर शेवटचा टप्पा तुम्हाला मोक्षाच्या दारात जाता येतो. तुम्ही जर वासनेच्या दारात असताल, विषय भोगत असताल, देहाचा संबंध वाढत असताल, पापपुण्य करत असताल, तर तुम्हाला भगत प्राप्ती नाही. तुम्हाला त्या कर्माचा भोग आहे. जे कर्म ज्या गुणामुळे उत्पन्न होत आणि जी क्रिया गुणाच्या द्वारे तयार होती, ती क्रियाचा संबंध तुम्ही आपल्या सोबत घेता, त्या क्रियेला धरता. मला हे सकाळी सांगायचं होतं. त्या बुद्धीनं क्रियेला धरावं, क्रियेमध्ये राहावं का क्रियेतून यावं. कर्म, क्रिया म्हणजे कर्म. बुद्धी जेव्हा कर्माला सोडू लागती तर गुणातून भिन्न होती, भगवंताशी अभिन्न होती आणि आपल्या मूळ स्थितीत राहती, ती मोक्ष स्थिती. तो साधा आहे मोक्ष. संसार साधा नाही तुमचा, आहे का साधा? मग एक सांगतो तुम्हाला, कठीण संसार तुम्ही सहज करता, सोपा, आणि सोपा परमार्थ कठीण करता. याचं काय कारण सांगा आता? याचं काय कारण? तेच केलं संसार, लेकरं बाळ, घरदार, खाणं पिणं, भांडणं, तुझं माझं, तेच करत 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 जीव वाहत चाललाय. आणि अशा प्रसंगात परमात्मा संत मिळालाय, आणि त्या संताच्या संगतीत जीवाला उजाळा आलाय, आणि त्या उजाळ प्रकाशामध्ये गुणाचं कार्य कळालं, आणि गुणाच्या कार्यातून बुद्धी बाहेर सरकली, आणि बुद्धीने भगवंताला शोधलं, आणि भगवंतात मन तिचं रमलं, आणि ते मन राम बनलं. असा प्रवाह आहे परमार्थाचा. तुम्ही अवघड करता, अवडंबर करता, हे करावं, इथं जावं, इथं अनुष्ठान करावं, इथं त्या झाडाखाली बसावं. झाडाखाली नाही, संताच्या पाशी बसावं. झाड काय करते? काय करते झाड? येण्याचा वाद आहे रे सगळा, कळत नाही म्हणूनच घे. तिथं होतं का उकल? तिकडे सगळा धो 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 धो, लोंडाच्या लोंडा. इथं जावा, आणि त्याने ते लिहिलं होतं, इथं त्यांना प्रगट केलंय. पण एक रस्ता वेगळा आहे तो, कारण इथं संतापाशी सगळा वेळ बाहेर येतो, तर प्रगट होत, आणि मनाला आत्मधन लाभत, जीवत्व संपत, ब्रह्मत्व प्रगटत. हे झाड मोक्षाचे, इथं खाली बसा घ्यायच्या, ते झाड तिकडे बनवलं झालं, तेव्हा त्यानं लिहिलं, संपलं. त्याच्यात ज्ञान तू उगवलं. हे वेदाचं झाड संत आहे. दे हसत आम्हाला, जाऊ नका म्हणत नाही, पण हे कळत नाही. सगळं काय चुकीचं बोलले, कुठं कळत आहे? कळतच नाही.
मला सांगते, आपला सावतामाळी पांडुरंग त्याच्या मळ्यात आली ना, पुढे गेली सावतामाळी, बस झाडात नको जाऊ. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा बी विठ वाचले आणि मुळात खरं सगळ्यात त्याला बघितलं, म्हणून त्याला भगवंताकडे जायचं नाही काम पडलं. भगवंत त्याच्याकडे आलं, त्याला कर्म संताविना कर्म त्याला म्हणून तर वारी भरवते आषाढीची आणि या म्हणते माझ्याकडे भेटायला. त्याला कर्म त्या म्हणून जावं लागते, कधी उलट बोलावं लागते. सांगा बरं, त्याला खरं होते का पताका दिंड्या बघितल्याशिवाय? वाट बघतो ना विटेवर हात ठेवून, आले 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 घ्यायले घ्यायले. मग त्याला प्रिय आहेत ना संत वारकरी भगवंत, सगळे त्याला प्रिय आहेत. म्हणून एक कळावं की मी कोण आहे, आणि हे कळण्यामध्ये बुद्धिविराम पावती. तरफड करत नाही, जिथं बुद्धी तरफड 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 ते संसार. जिथं बुद्धी शांत ते नाम, जिथं बुद्धी राम ते ज्ञान. लय मज्जा येते. कोणी दिवशी काय भेटतं खायला माहित नाही, चला जेवायला चला खा फुकट. कोणा दिवशी काय देखील सांगत कळत होत का? नाही कळत. फक्त त्या ईश्वराची ओळख, त्याचं सानिध्य, त्याचं प्रेम, त्याचे गुणगान, त्याचं नाम, हे सगळं करत करत भगवंताचा आणि जीवाचा अंतर कटाप. बरोबर आहे की नाही? जसं एखादी सून येते घरात, एवढं प्रेम करते की त्यांना त्यांची लेखच वाटते. का वाटते? तेवढी शक्ती तिने प्रगट केली. मग त्यांना वाटतच नाही की आम्हाला सून आहे, आमची लेखच आहे. कसं कसं प्रेमानं तिनं लेख बनली ना, सून होती पण प्रेमानं मुलगी झाली. तसं प्रेमानं बुद्धी भगवत ब्रह्म झाली. भक्तीचा अतिटोक उच्चांक गाठला म्हणजे ज्ञानाची उत्पत्ती आहे, ती ब्रह्मस्थिती. पण भक्तीचा उच्चांक गाठला पाहिजे. सुनत लेख बनली, बुद्धी ब्रह्म बनली, जगताची निवृत्ती झाली, पण स्थिती आली. तुझं सुंदर चिंतन देतात माऊली, बरोबर आहे का? म्हणून अशा उत्तम स्थितीने भगवंताकडे जावं, श्रवणात यावं आणि ईश्वराचं सानिध्य गाठावं. हे जन्मामध्ये दुसरं काय करायचं? आता जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधला अंतर म्हणजे परमार्थासाठी दिलेला अवकाश. जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधला अंतर तुम्हाला जे दिलं देवानं, त्याच सार्थक. त्या कालामध्ये त्याला शोधायचं. मधला जो काल आहे तो आपल्या मुक्तीसाठी आहे, तो आपल्या आयुष्याचं धन आहे. तो काळ ईश्वराच्या ओळखीसाठी, प्रेमासाठी, अध्ययनासाठी, चिंतनासाठी, नामासाठी जर घातल्या तो काळ, तर कालाच्या परी तुम्ही जाता. गुण आहे परमार्थाची. काळाच्या पुढे तो आहे, त्याच्यापासून काल आहे की नाही? म्हणून काळाला ओलांडून जेव्हा तुम्ही पुढे जाता, तर मृत्यूला उल्लंघन करता. मृत्यू उल्लंघन जन्मच नाही. मृत्यूला ओलांडून भगवंतापासून जाती बुद्धी, तर जन्म कुणाला, मृत्यू कुणाला, देह कुणाला, वासना कुणाला, अभिमान कुणाला, देभान कुणाला, सगळं संपलं. मग ही स्थिती भोगायची वहिनी. आता अवस्था आपली इकडे अडकायची नाहीये. सांगा चुकीचं बोलते का? ज्या क्षणात देह पडायचा त्याच्या अगोदर तयारी करायची.
हा निर्धास्त मग कधी पण पडू दे, माझी परमार्थाची घडी बसू दे, परमार्थाची घडी उकलू नये, संसार मनात राहू नये, समोर भ्रम येऊ नये, वासना तयार होऊ नये आणि देहाचा संबंध उरू नये, तो साक्षात भगवंत होतो. इथंच कळतंय. सांगा बरं कोणत्या नवरा गेली मी आता, कुठे गेली मी? म्हणूनच संतापाशी जे मिळतं, ग्रंथात जे कळतं ते आपलं स्वरूप असतं, ते रामरूप असतं. आपण देहरूप झालो म्हणून रामाला ओळखायचं, आपण देहात आलो म्हणून देहातून निघायचं, आपण वासनेत गेलो म्हणून त्याला सोडायचं, आपण गुणाला जोडलं त्याला काढायचं आणि आपण परब्रह्म आहोत हे जाणायचं. कधी कोणचा कान तुम्हाला कळतं का? ते म्हणतात हे खान बसा, वहिनी अभ्यास राहिला वाचू द्या. मग ओढ कुठे वहिनी? खाण्यात आहे का? मग त्याला कळत नाही का? ते येड आहे का देव? आपली मधूनची आस आहे, ज्ञानाची प्यास आहे, त्यातून मग आहे प्राणाची नाही, आज होईल रे अचिंतन राहिलं. मग त्याची बुद्धी माझ्यासाठी का समुद्रासाठी त्या पांडुरंगाला कळतं आणि आपल्याला आपोआप ज्ञान मिळतं. आता बोलले हो का 27 मिनिटं झालेत, 6:30 वाजलेत. कोण द्यायला? कोण द्यायला? किती सखोल ज्ञान आहे. म्हणजे आपली आतली ओढ त्याच्यासाठी असती. आम्हाला दुसरं आठवतं का? ओढ संसाराची का? आवड देहाची का? सगळं त्याला देऊन टाकलेलं आहे म्हणून ते पटापट देते. कळालं का आता? आणि हेच करायचं आपण. ओढ त्याची ठेवायची, त्याला जाण्यासाठी चिंतन करायचं आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी श्रवणामध्ये बुद्धीला बांधायचं. नात्याला बांधायचं नाही, अधोगती आहे. नात्यात जीव जर गेला, नात्यात जर मन अडकलं तर लिंग देह खाली उरला. नातं पांडुरंगाचं, संबंध ईश्वराचा, ओळख तत्वाची, अनुभूती आनंदाची, प्राप्ती सुखाची, अनुभूती तत्वाची, ही स्थिती मोक्षाची, ही रीती वेदाची आणि ही गती आपल्या धर्मात्म प्राप्तीची. कोण सांगते आहे? तो बोलतो. कळतच नाही आपल्याला. व्यवहार करावा पण त्याची ओढ असावी. तुम्हाला व्यवहार बी करता आणि व्यवहाराची ओढ बी दिसते आम्हाला. आणि काहीही देणं घेणं नाही तुम्हाला परमात्म्याचं. ओळी वाचल्या की तुम्हाला वाटतं आम्ही धन्य झालो. शून्य वैरी ते शून्य तुमचं आयुष्य. प्रगतीच नाही, ओळीतला भावच नाही, आत्मसत्याचं भानच नाही, ही घाण गेलीच नाही जडाची. काय तुमचं रोज संसार तेच खाना पिना सोना, खाना पिना सोना. आज मला त्रास झाला म्हणून झोपली मी. म्हणजे 1-2 तास मला द्यावंच लागते देवाला, जमतच नाही ते. कारण तसं वळण लावलं ना. दारू पिणारा दुकान तो मदिरा, मग संसार हे एक मदिराच आहे नाही का? जसं दारूचं व्यसन असणारा बसतच नाही, तसं त्याची ओळख करणारा संसारात थांबत नाही. आपल्या आयुष्याचा काल फोकट घालवत नाही, देहाचा संबंध वाढवत नाही, अज्ञान कापल्याशिवाय राहत नाही, मोहापासून दूर गेल्याशिवाय ते स्वस्थ होत नाही. मोहाला संपवणं, अज्ञानाला सोडणं आणि ईश्वराला जोडणं मन, इथं साध्य कर्तव्य असतं साधकाचं. मग कशामध्ये गुरफटायचं नाही, व्यवहार करायचा, गुरफटायचं नाही आणि परमार्थ करायचा, देहाकडे यायचं नाही. उभी वाचायची, अज्ञान ठेवायचं नाही. नाम घ्यायचं, त्याला सोडायचं नाही. नाम घेतलं त्याला सोडलं ते म्हणतो मर तिकडे. उगच किती आपल्या त्याला ओळखलं का तू नामीला ना नामी. ज्याचं ना ते राम आणि ज्याच्यापासून उगवला ते नामी. कुठून आले राम? कुठून आले माहिती का तुला? ज्याचे नाम घेतीस त्याची ओळख आहे का तुला? मग नाम पूर्ण आहे का?
काय मग नामाच्या माग कोण आहे? नामी. जो बनला त्यापासून तो नामी. ज्याचं घेतो ते नाम आणि जो आहे तो खरा राम. विराज खाली बैठो. या साध्या भाषेतून काल सणंद काय कामल्या कन्नावात इथं भगवंताचे प्रेम आहे आणि इथं भगवंताची जाण आहे. बघा ज्याचं प्रेम आहे त्याची जाण आहे. त्या प्रेमातून जाण उत्पन्न होती आणि नामातून त्याच्या ओळखाला सुरुवात होती. तर माळ टाकून बाहेर ये ना येडपट धुला कुठला. नामाची पुढे पण नाही आहे की नाही. कळतच नाही बायांना. त्याने वाटतं आम्ही जप केला उपकार केला का आमच्यावर. तुझं पाप होत धुतलंस. येण्याचा भार सगळा. मग एवढं जप करून तुला कसं काय कळलं नीट वागायचं. सकाळ असलं ते कसं ना हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे. स्वीट मागायसाठी ना जेवढ्या माळा करते एवढ्या लाख जप करते त्याची ओळखीसाठी नाही संसारासाठी. तिथं नोकरी लागू दे आणि तिथं त्या कॉलेजचा नंबर मिळवू दे. बाबा माझी पोरी कलेक्टर होऊ दे. बाबा वा 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 वा. मग हिर कावलं कमीच पुन्हा खापर खापर झालं पुन्हा हे खापर. कळतं का कुणासाठी करा का करा किती करा काही कळ ना. स्वतःला कळत नाही हे बी कळ ना. तिला वाटतं मी लई शानी. शानी वाग शानी अवघड आहे. म्हणजे आपण काय करायलो काय करू नये. नाम घेताना पण त्याला भीक मागायची. आडला प्राणांत तर मला म्हणलं माझ्यासाठी जप करा की असा प्रसंग येत नाही. तुझा आवाज द्यायचा तो कधी मध्ये येतो. आता हमेशा त्याला मागत ते म्हणतो नको हे मानणार गिरायक नगत. पण जेव्हा अतिसंकट आलं तर पर्यंत धावा केलाच नाही. ती थांबली का. मग त्यावेळेस तिला त्याची गरज होती. तसंच भक्ताला अत्यंत गरज असते. नाव दिलं पांडुरंगाला आले का देव. तस काही वेळेस संकटाला धावून येतो पण हमेशा जर त्याला त्याच कामासाठी उपयोग केला तर तो दूर जातो. कसं माणूस कंटाळते. माणूस कंटाळते. आता आहे का अध्याय 14 ओळी 266. आपण 65 घेतली. 266 ओळी अध्याय 14. आता आहे का आणि तैसेच हे जाण लोभा शिरज कारण आपले विस्मरण द्वैता जेवी. आपले विस्मरण द्वैता जेवी. भगवंत अर्जुनाला म्हणतात आपला आपण विसर केला तर त्याला द्वैत म्हणतात. आपल्या स्मरण झालं आणि आपण हे कोण कळालं त्याला अद्वैत म्हणतात. मी देह नाही माझा देह नाही आणि देह हा जड असून त्याचा संबंध मला करायचा नाही. देहाचा संबंध करणारा द्वैत आहे तो मी देह मी. एक देह एक मी. तर खूप काय बोलता येतं. मी सकाळ मुद्दाहून तुम्हाला सांगितलं नाही कारण एकाच विषयात मला थांबायचं नाही. आवाज नाही बसले नाही. इतकं आतून येतं उकळ्या मारतात वहिनी. ऐका कशामुळं की माऊली बोलतात आणि ते देतात घे 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 घे. कसं घे ऐका. आपले विस्मरण हो का आपले विस्मरण द्वैता जे. आपलं जर विस्मरण झालं आपल्याला तर द्वैत त्यामुळे द्वैत प्रगट होत. आपलं विस्मरण आता शांत बसा. एक खाणार आहे पॉपकॉर्न. विस्मरण म्हणजे आपण कोण आहे हे आपल्याला आठवण झाली. अंधरा बैठूया बैठ अंधरा. म्हणजे जन्मजन्मांतरामध्ये ह्या जीवानं स्वतःला विसरलं. काय विसरले त्याला त्याची ओळख कोणी करून देणार भेटलंच नाही. मग त्याची ओळख ज्ञानातून आहे. त्याचा भेद अज्ञानातून आहे. ओळख ज्ञानातून आहे.
आणि भगवंतापासून दूर जाणं हे अज्ञानात होते. बुद्धीनं भगवंताला सोडणं आणि दूर भटकणं, देहात सटकणं आणि इंद्रियामध्ये थांबणं आणि विषयाचे भोग घेणं आणि वासनेकडे जाणं, हक्कार करणं आणि वासना नाही पुरं झाली तर क्रोधात येणं, विषय नाही मिळाले हक्कार करणं, त्याला अधःपतन म्हणतात. काय म्हणतात? अधःपतन. जेव्हा विषयाकार मन होत आणि विषयाचा भोग उत्पन्न होतो वासनेच्या द्वारे, तर बुद्धीमध्ये पाप तयार होत. वासनेचा उगम म्हणजेच पाप आहे, वासनेचा उगम म्हणजेच भेद आहे आणि वासनेची उत्पत्ती म्हणजेच गुण आहे. तुम्ही सांगा चुक आहे काय? जेव्हा रज आणि तम एकत्र होऊन विषयाचं ओढ तयार होती, एक वासना, मग त्यावेळी भगवंताची वासना आहे का? त्याची ओळख आहे का? त्याचं प्रेम आहे का? फक्त भोग आहे. पण तो भोग आणि ती वासना, ते इंद्रिय आणि ते मन फक्त भगवंतापासून दूर चालले आणि विकार करून भोग भोगायले आणि त्या भोगापासून किती पाप आहे हे माहित नाही, बिलकुल नाही. संत विरक्त का असतात? संत वैराग्यात का असतात? कारण त्यांनी विषयाला चुरगळून फेकलेलं असतं. वैराग्याचा धक धक ज्योत पेटलेली असती, त्या ठिकाणी वासना जळालेली असती आणि मन भगवंताला मिळालेलं असतं. म्हणून तिथं द्वैत संपलेलं असतं, अद्वैत उमडलेलं असतं आणि मन त्या अद्वैतामध्ये समाप्त झालेलं असतं. तो महाज्ञानी असतो. सुंदर वेदातील शब्द आपल्या अंतःकरणामध्ये प्रवाह रूपाने आढळल्या जातात. जसा पाऊस जमिनीमध्ये आढळला जातो आणि जमिनीमध्ये तो मुरतो की नाही? तर जमिनीचा खाकरपणा, अद्रक कोरडी, तर तो पावसानं ओली होतो. तसं जमीन भक्तीने ओली होती. ओके. बोधाचा पाऊस वेदाच्या द्वारे संतांच्या मुखातून येतो, तर हृदयाची जमीन ओली होती, सुपीक आणि आर्द्रता विषयाची निघून जाती, विकारता दूर होती, इंद्रियाचा संबंध भस्म होतो, आकार निघून जातो आणि त्या हृदयामध्ये ज्ञानाचं बीज पेरून मोक्षाचं फळ आहे. सोपं नाही, मांडणी पण सोपी नाही आणि हे बोलणं पण सोपं नाही. आता कोणा डबल सांगा म्हणलं येत नाही. जमीन जेव्हा तापते उन्हानं भेगा पडतात, हृदय जेव्हा वैराग्यानं तपमय होत, जमीन दुभंगती स्थिर पडते. तसं वृत्ती देहापासून दूर जाते, दुभंगला मान वैराग्यानं वासनेतून बाहेर आलं. पण आता कुठं जायचं माहित नाही ना. मग विवेक जागा होतो. वैरागातून विवेकाचा जन्म आहे आणि विवेकाच्या उत्पत्तीतून त्या भगवंताची स्थिती तयार होती. आत्मा आणि अनात्मा भाव जेव्हा जागृत होतो, हे खरं आणि हे खोटं त्या बुद्धीला जाणता येतं, तर ती खोट्याला सोडून खऱ्यामध्ये येण्यासाठी संताकडे जाते, ग्रंथाचा बोध घेती आणि आवरणातून बाहेर येण्यासाठी महावाक्याचं श्रवण घेती. तेव्हा ती शुद्ध होऊन आपल्या भूमिकेत समरस होती. तेव्हा म्हणतात अद्वैताची स्थिती. अमृत म्हणतात ह्याला. हे डोळ्यांतून काय येतं? अमृत स्रवत आणि ह्याच्यातून मन राम म्हणतात. हे माऊलीचं धन आहे, बोधाची खाण आहे, सुखाची तिथं सहज स्थिती आहे, साम्राज्य सुखाचं. तिथं बुद्धी जाते, मग बाहेर येते. ज्या बुद्धीला नित्य सुख सदा सुख भोगायला मिळतं, ते ज्ञानमय अवस्था हृदयाची, अंतःकरणाची. मग जे अंतःकरणातून तो भगवंत प्रगट होतो, तिथं आत्मसुख तयार होतं, बुद्धीचा संगम होतो. तेव्हा ते मन देहाकडे येत नसतं, येतं त्या सुखामध्ये. तिथे दाकार झाली. देहाचा संबंध कुठे आहे? जगताचं भान कुठे आहे? अज्ञानाची घाण कुठे आहे? इंद्रियाला मान कुठे आहे?
हा. इंद्रियाला मान नाही तिथं. इंद्रिय गळून पडतात, विषय लांब जातात, विकार भस्म होतो, आकार बाधित होतो, परमात्मा प्रगट होतो केवळ श्रवणानं. ठप्प होतो म्हणून गोळी वाचायला पण वाणी थांबत नाही. तेवढा प्रसाद संपलं आपल्या आयुष्यात. कमाई झाली वहिनी आता. काही रसुवा फुगवा नाही कुणावर. दिलं भगवंतानं, संपलं. काय तर बुद्धीला बरे कुठे. आणि भगवंत करून घेतो. मी म्हटलं सत्र करायचं नाही आता, बायाच्या पाया पडायचं नाही. हर जगात लोक परमात्मात असतात आणि श्रवणातले लोक तर मुक्त असतात, वेदातले लोक तर खरे भक्त असतात आणि विषयातले लोक सक्त असतात, पामर लोक तर पापी असतात. चला आपण 266 वर आलो. अध्याय 14वा. आणि तैसेची ही जाण लोभासी रज कारण आपले विस्मरण द्वैता जेवी. आपले विस्मरण द्वैता जेवी. आपलं स्वरूप जर आपण विसरलं, आपण देहाला माझं म्हणलं आणि मन गुणात थांबलं तर त्याला द्वैत म्हणतात. तू गुण सोड, गुणाला सोड, आपलं स्मरण कर, मी कोणी जाणून घे, तर अद्वैत आहे. सगळं मीच आहे. आणि आपलं विस्मरण झालं तर द्वैतच आहे. किती सुंदर बोलतात. का पण आपण, तुम्ही वाचता आम्ही वाचतोय, पण हा भाव जागा झाला पाहिजे. आणि तुम्ही एक म्हणतात की आम्हाला कळत नाही, तुम्ही ध्यास लावून वाचायचं बेटा. की काय सांगायले आता तुम्ही फक्त मी पॉइंटच काढते. तुम्ही बसल्यानंतर मी पॉइंटच काढले पुढच्या यायचे. मी असं सकल जात नाही, पॉइंट्स घेते त्याच्यावरचे. तिथे विस्तार होतो. बघा मी इतकं एवढा अभ्यास केला, सांगा इतकं घेते का मी. आता ह्याच्यावर किती मिनिटं झाले तर 40. 3 मिनिटं झाला म्हणजे 1 तास. 1 तास लिहिलं का मी? नाही. मग द्वैताजीवर 1 तास निघाले का निघाले सांगता येतं? उत्तरांच्या तुमच्याकडे मग हा प्रसाद त्याचा आहे. कारण ओढ त्याची असते. एक तपस्या असते ज्ञानाची. आयुष्यामध्ये त्याच्यासाठी तो काल आयुष्याचा त्याला दिला धावून येतो. आणि आपण त्याला नाही दिला तर दूर झाला. एक प्रमादा मोह का उत्पन्न होतो. जसा मोह तुम्हाला देहाचा आहे, नात्याचा, तसं देवाचा आहे का? नाही बेटा. फक्त मोह त्या पूजेपुरता असतं. पुन्हा नसतं. त्याची आवड नाही, त्याचा ओढ नाही, त्याचं नाम नाही, त्याचं सतत प्रेम नाही, त्याचं सतत ध्यान नाही, त्याचा संबंध नाहीतच. संबंध तर कधी केला तुम्ही? त्याचा संबंध नाही केला. जेव्हा संबंध त्याचा होतो ईश्वराचा, तर देहाचा संबंध जातो. त्याचा संबंध ज्ञानाने होतो, त्याची ओळख श्रवणाने होती, त्याची प्राप्ती मोक्षण. किती म्हणजे माऊली हातात घेतली घेते काय माहित नाही, पण हातात आले की मन थांबत नाही, बेभान होत. आता ऐका. मोह अज्ञान प्रमादा. मोह अज्ञान आणि प्रमाद या मेळे या दोष वृंदा. हे सगळं स्त्री म्हणून काहीचा मेळावा समूह यायचा. हे काय सांगितलं? या मेळे या दोष वृंदा. बघा हे कुठून तयार होतात? तर मोह गुणाचं कार्य हे. दोष, मोह, अज्ञान आणि प्रमाद. दुसऱ्या घडी पण काढणार. झोपानेच मला डोकं माझा ते माग तम असत. तम म्हणजे जिवंत पाप. म्हणजे आपला राग, आपले दोष दुसऱ्याच्या मते आपटणं. बरोबर आहे. म्हणजे एक समजा उदाहरण, जेव्हा आपण खोटं बोलतो ते पाप आपले. तर तुझ्यावर मी खोटं बोललो हे तुमचं दाखल ना.
तुझ्यामुळे मग वाईट वागलो. पण वाईट वागताना मी काय वागायलो हे दिस त्याला कळावं. मी खोटं बोलायलो का खरं बोलावं हे वाणीला शिकवा. जर वाणी खोट्यातच आहे तर जग काय करेल? तुमचा मतलबच आहे तर जग काय करेल? तुमचं नीच वागणंच आहे तर जग काय करेल? तुमचा हेतूच वाईट आहे तो नारायणाला कळतो आणि त्यानुसार तुमचा व्यवहार बनतो. त्याचं फल तुम्हाला तो साक्षात देतो. कूटनीती म्हणतात, कूटनीती. चुकलं माझा? कारण तिथं स्वार्थ उगवतो. तिथे शरीरात बुद्धी बेमानीच नसते. तिथं क्रूरता असते सूक्ष्म रूपाने. तुम्ही नका दाखवू पण आम्हाला दिसत. क्रूर वृत्ती होती किंवा मतलब असतं आपलं न सांगता काय ते साध्य करणं. पण ते उघडं पडतं पडतं. खोट्याचं खोट, खऱ्याचं खरं. ईश्वर करतोच. तुम्हाला वाटतं आम्ही जगाला फसवू, पण देवाला फसवतो तुम्ही कधीच नाही. नीतिमत्ता चांगली असावी. कशी असावी? नीती स्वच्छ असावी. वागणं सुंदर असावं. व्यवहार मस्त असावा. विधीला धरून स्वार्थ गेला की संपला. जसं आहे तसं जे आहे ते कसं ठेवलं तसं राहायचं. आपल्या हातात काहीच नाही. आणि कूटनीती करून पुन्हा हातात काय आलं? खापर. मग दुर्योधनाने काय केलं? ते आंधळ्याने काय केलं? स्वार्थच केलाय ना. आणि शेवटी काय झालं? त्या वनामध्ये ते आंधळं जळून राग झालं. त्याला माती पण कोणी केलाय. त्या आंधळ्याला जंगल पेटलं आणि त्याच्यामध्ये आंधळं त्या आंधळी म्हणून गेली. तुम्ही ऐकलंय? रामायण ऐकलं तुम्ही? आम्ही जास्त आहे. त्याचा शेवट काय झाला? अरण्य पेटलं आणि त्या अरण्यात दोघं जळून राग झाले. त्याला पाणी पाजायचं कधी काम पडलं नाही त्याला. त्याचा शेवट असा देवाने केला आंधळ्याचा. मग आपण पण अज्ञानाने आंधळेच आहेत ना. धृतराष्ट्र म्हणजे स्वार्थ आणि कूटनीती. त्याचं नाव धृतराष्ट्र. मग त्याचे शेवट जंगलाला पेटून ते पण पेटते. म्हणून तर ह्याच्यात असावं ज्ञानात. अवघड आहे खरंच. अवघड आहे तुमच्याशी बोलणं. फार अवघड आहे. कशाला बोलले? प्रमाद, मोह, ज्ञान, प्रमाद हे तिन्ही समुदायात मगुणातून वाढतात आणि असं माणूस बेफान घाण कृत्य करत. एवढं घाण ते विधीचे विधान बनत. हे कृत्य जसं जगात नाव राहतं ना. राहतं की नाही नाव? म्हणून कलंक कधी नसावा. मोक्षात असावा. भगवंताचं प्रेम प्रगटावं आणि अद्वैतामध्ये आपण थांबावं. ज्ञान आपण प्राप्त करावं आणि आयुष्यातलं धन म्हणजे वेदांताचं. कोणतं धन? वेदामध्ये अद्वैताचं ज्ञान आहे आणि भक्तीमध्ये ईश्वराचं भान आहे. तो आहे माझा वाली. त्याला प्रेम करावं. तो माझा शेवट करणार आहे. शेवटीत जायचंय. तो जगाचा नियंता आहे. तो प्राणदाता आहे. त्याने मला प्राण दिला आहे. बॉडी प्राण कोण दिला? त्यानं का तुम्ही? मग त्या प्राणाला त्याला समर्पित करायचं म्हणजे ज्ञान. कळतच नाही. म्हणजे राष्ट्रीय दोष वृंदा हे तीन गुण असतात ना. प्रमाद, मोह आणि अज्ञान. ते दोषाची खाणे म्हणून ते तयार होतात. पुढती प्रबुद्धा तमाची मूळ. ह्या तिन्हीला कोण आहे? तमोगुण मुळे. प्रमाद तिथं घडतो. वाईट तिथं वागतात लोक. आयुष्यात कलंक लावतात, लावून घेतात. त्याला प्रमाद आणि तमोगुण आहे. पाप हे त्यांचं मूळ कारण आहे. आठोनाट पापी लोक असतात. आणि त्या पापाच्या ह्याच्यातून ही माणसाचे कान वागतात. म्हणून हा प्रमाद, हा मोह आणि हे अज्ञान जर एकत्र आले तर असे नाना दोष बाहेर येतात आणि असा व्यवहार पुन्हा घाण होतो. आणि हे कलंक जातो का पुन्हा? नाही जात. तमची मुळ ऐसे विचाराचा डोळा. तिन्ही गुण हे वेगळा.
दाविले जैसा आवळा तळहातीचा. तुझ्या हातावर मी आवळा ठेवला तुला सगळं दिसतो. तसं तिन्ही गुणाचा प्रभाव, तिन्ही गुणाचं कार्य, तिन्ही गुणाचं फल तुला मी स्पष्ट करून दिलं. तसं हातावर ठेवला आवळा तुला स्पष्ट दिसतो. सुंदर बोलतात, खूपच मस्त. तिन्ही गुणाचं वरण तुला सहज उघडून दाखवलं. प्रमाद, अज्ञान आणि मोह हे काय काय करतात. सतोगुण काय करतो, रजगुण काय करतो, तमोगुण काय करतो. आणि गुणाला ओलांडून जो जीवात्मा माझ्याकडे येतो त्याचा रस्ता कसा मी साफ करतो आणि त्याला माझ्यामध्ये कसा घेतो हे पण सांगितलं. गुणातीत म्हणजे गुणात राहणं हा दोष आहे आणि गुणाला वाढणं हा प्रमाद आहे. आणि तमोगुणात राहून वाईट कर्म करणं हा दोष आहे. करत नाही का वाईट वाईट कर्म तमातूनच आहे. मतलब, स्वार्थ, नीच भावना ह्याचं मूळ काय आहे? तमोगुण. आता ऐका, तव रजतम दोन्ही रज आणि तम देखिली प्रौढ पतनी सत्वा वाचुनी नानी ज्ञानाकडे. सत्व वाचून ज्ञानाकडे जाऊ शकत नाही. आणि रज आणि तम हे पतन करत, अधःपतन म्हणतात त्याला, पाप. या बोलण्यामध्ये काही मांडता येत नाही. अधःपतन म्हणजे भगवंतापासून न जाता हे दोष, हे पाप, हा मोह, हे वैचारिक. आता सध्या तेच चालू आहे ना. सध्या काय प्रमाणच आहे. कसलं ऐकू वाटत नाही असं व्हायले, घडायले, काहीही घडायले. बापरे बाप. आणि मग आता असंच चांगलंच असतं. काय करावं म्हणतात बाया? पुण्य करा ना. घरामध्ये पुण्य प्रगट करा, पापबंध करा ना जरा. अवघड आहे. अरे राव, कठीण काळ आहे बर का. सध्या बरं आहे, पुढे बघा कसं आहे आता. अवघड आहे. म्हणून सात्विका वृत्ती एक झाली गाजनुवृत्ती सर्व त्यागी चतुर्थी भक्ती देसे. म्हणून सात्विका वृत्ती, सत्वगुणाची वृत्ती केव्हा होती? त्या दोन गुणांना सोडल्यावर. एक झाले गा जन्मवृत्ती, एक भक्तीचा आश्रय करते सत्ववृत्ती. तमोग वृत्ती आश्रय करत नाही भक्तीचा. रजवृत्ती करत नाही. रजवृत्तीने संसार, विषय, वासना. तमोवृत्तीने भांडण, प्रमाद आणि अज्ञान. आणि सत्ववृत्तीने माझा आश्रय. सांगितलं खाट खाट. सांगा, तीन काय सांगितलं? विषय, वासना, चंचलता. हा, त्याच्यामुळे रजामध्ये होत. प्रमामध्ये प्रमाणात मोह आणि अज्ञान जास्त घट्ट होत. आणि सत्वगुणामुळे माझा आश्रय मिळतो आणि परमार्थाचा रस्ता खुला होतो. आणि सत्वामध्ये पुढे जर वाढला सत्व, शुद्ध सत्व होतो आणि त्याच्यामुळे माझी प्राप्ती बुद्धीला होती असं भगवंत सांगायला. आणि ही जर मुळी काळ पुन्हा लावून घ्यायची गरज नाही. असं ज्ञान झाल्याचं होतं, त्याचं फल मिळालं. पुन्हा इकडे यायचं काय काम? वाचा, पण जाणून वाचा, बस एवढंच. पदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक श्लोक घेते. संधी तत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगनगन वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. चला, उद्या घेऊ 18वा श्लोक. हॅलो बाय ताई.